राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्याशी आपला संपर्क पुन्हा एकदा झालेला आहे। रोहितजी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये तुमचं। इंदापूरमध्ये घड्याळाच्या प्रचारासाठी भाडोत्री महिला आणल्याचा धक्कादायक प्रकार आहे, तुमची प्रतिक्रिया काय? मी आता त्यांचा जो प्रचार या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये चाललाय, एक तर 4,500 पगारी लोक विविध कारखान्याचे ते अजितदादांनी प्रचारासाठी आणलेत। त्याच्याच बरोबर पत्रक वाटप आणि एक नीती आले, भाषण ऐकण्यासाठी सामान्य लोक कुणी जात नाहीत। मग 700 रुपये द्यायचे, तिथं महिलांना बोलवायचं, भाषणं ऐकवायची आणि जे काय ठरलेले 700 रुपये सुद्धा हे देत नाहीत। कामगार दिनानिमित्त तुम्ही महिलांना आणलं, त्यांचं काम बुडून आणि त्यांना सांगितलेले पैसे सुद्धा या लोकांनी दिले नाही। याच्यावरून त्यांची वृत्ती कळते आणि पैशाचा जो उत्माद बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादांकडनं जो चाललेला आहे तो लोकशाहीला फार घातक आहे असं आमच्या सगळ्यांचं मत। रोहितजी, पुढचा महत्त्वाचा प्रश्न, अमोल मिटकरी देखील थोड्या वेळापूर्वी लोकशाहीसोबत बोलत होते। त्यांनी तुमच्यावर आरोप केलाय हे सगळं षडयंत्र रोहित पवारांचं असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। प्रश्न क्रमांक पुढचा दुसरा तो म्हणजे तुम्ही या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहात का? एक ज्या व्यक्तीचं नाव घेतलं अशा व्यक्तींना उत्तर न दिलेलं जास्त योग्य ठरू शकतं। त्या मोठ्या नेत्याने नाहीतर ज्यांना कुठेतरी लोकात स्थान आहे अशा व्यक्तीला जर काय बोललं तर त्याच्यावर मी उत्तर देऊ शकतो। रोहितजी, निवडणूक आयोगाकडे तुम्ही तक्रार करणार आहात का? ऑफिसकडे आपलं गेलेलं आहे, ऑफिस आणि वकील आमच्या बाजूचे नक्कीच त्याच्या बाबतीत सकारात्मक विचार करून हे इलेक्शन कमिशनच्या डोळ्यासमोर आणतील। अगदी रोहितजी, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया या सगळ्या प्रकाराच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।